कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं, की ती डोळे पुसत तशीच थोडं पळत कंपनीतून जात होती. कंपनीतला बाकीचा स्टाफ तिला तसं बघून चकित झाला होता आणि तिच्या मागोमाग राघवला बघून तर सगळ्यांचे डोळे विस्फावले. पण तो असाच काहीतरी काम असेल म्हणून निघाला असेल, असं त्या लोकांनी समज करून घेतला. गार्गी कंपनीच्या गेटच्या बाहेर आली, तसं पुन्हा एकदा त्याने तिचा हात पकडला. "गार्गी, आपण जाऊया. रिलॅक्स. मी गाडी घेऊन येतो, ओके?" तो काळजीने बोलला आणि लगेच पार्किंगमध्ये गेला. ती मात्र तिथंच उभी राहून रिक्षाला हात करू लागली. तिला काही सुचत नव्हतं. शशीचा निरागस चेहरा डोळ्यासमोर येत होता. तो हॉस्पिटलमध्ये नाही आहे, मग कुठं असेल? त्याला तर नीट काही सांगता पण येत नाही. त्याचं जग म्हणजे फक्त हॉस्पिटल आणि आपण. तो तो एकटा स्वतःला कसा सांभाळेल? गार्गी जेवढं जास्त विचार करत होती, तेवढंच जास्त तिला टेन्शन येत होतं. त्याचवेळी राघवची गाडी तिच्यासमोर येऊन उभी राहिली. तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि त्या गाडीत जाऊन बसली. आता पुढे? हॉस्पिटलवाले काय बोलले? राघवने शांतपणे तिला विचारलं. तो दुपारी कुठेतरी गेला, डोळा चुकवून. आता सापडत नाही. ती नाक वर ओढत बोलत होती आणि रडत पण होती. डोंट क्राय. भेटेल तो. तुला माहिती आहे का तो कुठे जाईल? राघवने गाडी ड्राईव्ह करत विचारलं. माहीत नाही कुठे असेल तो. ती डोळे पुसत बोलली. तुमचे कोणी रिलेटिव्ह? तो तिला विचारत होता. मामाशिवाय कोणी नाही. गार्गी बोलली आणि एकदम तिला काहीतरी आठवलं. तिने लगेच हातातला फोनमध्ये एक नंबर डायल केला. हॅलो मामा, शशी आलाय का? तिने धडधडत्या अंतःकरणाने विचारलं. गार्गी बाळा, काय झालं? आणि शशी तर हॉस्पिटलमध्ये असेल ना? तो इकडे कशाला येईल? मामाचा आवाज आला आणि तिची आशा मावळली. तिने लगेच फोन कट केला. तो मामाकडे नाही, ती रडक्या आवाजात बोलली. मग तो कुठे जाऊ शकतो? शांतपणे विचार कर. राघव बोलला आणि गार्गीचा फोन पुन्हा वाजला. मामाचा फोन होता. तिने रिसीव्ह केला. गार्गी, शशी पुन्हा कुठे गेला आहे का? मामाने काळजीने विचारलं. हो, तो पुन्हा एकदा तिथून पळाला आहे. हुंदका देत गार्गी सांगत होती. काळजी करू नको, मी पोहोचतो हॉस्पिटलला. तू ये तिथं, आपण शोधू. मामा म्हटले. नको, मी शोधते आहे. आता तुम्हाला यायला रात्र होईल. मी कळवते तुम्हाला, गार्गी बोलली आणि फोन ठेवला. तो अगोदर पण पळाला होता का? राघवने विचारलं. हो, ती म्हटली. मग तेव्हा कुठं गेला होता? राघव म्हटला. राहत होते तिथं आला होता. त्याला तो ॲड्रेस माहिती आहे, गार्गी बोलली. ओके, म्हणजे आता पण तो तिथं असू शकतो, राघव बोलला आणि गार्गी विचारात पडली. हो हो, त्याला फक्त तोच ॲड्रेस माहिती आहे. तसंही तो दुसरीकडे कुठेच जाणार नाही, गार्गी थोड्या आशेने बोलली. टेल मी द ॲड्रेस, राघव बोलला. गार्गीने तो ॲड्रेस सांगितला. राघवने लगेच लोकेशन सेट केलं आणि त्या दिशेला गाडी ड्राईव्ह करू लागला. देवा प्लीज तो ठीक असू दे, गार्गी मनातच देवाला धावा करत होती. राघव मधून मधून तिच्याकडं बघत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचं दुःख त्याच्या काळजाचा ठाव घेत होतं. थोड्याच वेळात ते दोघे पण पाहिजे असलेल्या ठिकाणी आले. तिथं येताच गार्गी पटकन कारमधून उतरली आणि एका बिल्डिंगकडे धावतच गेली. राघवने पण एका साईडला गाडी पार्क केली आणि तो खाली उतरला. समोरचा एरिया पाहून आपोआप त्याला पुन्हा गाडीमध्ये बसायची इच्छा झाली. कारण आसपासची वस्ती बरीच जुनी आणि घाणेरडी होती. तो अशा ठिकाणी पहिल्यांदाच येत होता. गार्गी ज्या बिल्डिंगमध्ये गेली होती, ती पण मोडकळीला आलेली बिल्डिंग होती. डर्टी प्लेस. ही इथं कशी राहत असेल? तो वैतागला आणि स्वतःशीच बडबडला. मग तो तिथंच गाडीला पाठ टेकून उभा राहिला. आता रात्र होत आलेली. त्यामुळे सगळे लोक आपापल्या घरी चालले होते आणि ते येणारे लोक त्याच्याकडे आणि त्याच्या गाडीकडे कुतूहलाने बघत होते. त्यातले काही जण तर फोनमध्ये त्याच्या गाडीचे फोटो पण काढू लागले. त्याला जाम वैताग आला होता. पण अजून ती आली नाही म्हणून काळजी लागली होती. तेवढ्यात गार्गी पळत खाली येताना दिसली. तसं तो सतर्क झाला. तो आलेला इथं, पण इथं दुसरं लोक राहायला आलेत. त्यांना वाटलं कोणी वेडा आहे म्हणून त्यांनी हाकलवून लावलं.
गार्गी आता जास्तच रडू लागली आणि त्याच वेळी मात्र त्याने लगेच तिला मिठीत घेतलं. ती पण त्याच्या मिठीत आता हसमसून रडू लागली. "श्श, डोंट क्राय प्लीज. आपण शोधू त्याला." तो तिच्या पाठीवर हात थोपाटत बोलला. एव्हाना जो कायम त्यांच्यासोबत असतो, तो यायला सुरुवात झालेली. म्हणजे पावसाची रिपरिप सुरू झाली होती. "गार्गी, पाऊस येतोय. आतमध्ये बस." तो तिला मिठीतून बाजूला करत बोलला. "तो पावसात भिजेल का? कुठे असेल? काही खाल्लं असेल का? कोणी काही केलं तर नसेल ना त्याला?" हुंदका देत ती जास्तच रडू लागली. "गार्गी, गार्गी, आतमध्ये बस." त्याने तिला तसंच गाडीमध्ये ढकललं आणि खाली वाकून तिचा सीटबेल्ट लावू लागला. तिचं मुसमुसणं त्याच्या जिव्हारी लागत होतं. सीटबेल्ट लावून त्याने तिच्याकडे पाहिलं. चेहरा लालभडक झालेला होता. डोळे पाण्याने भरलेले. "गार्गी, मी इथंच इन्फॉर्मेशन काढतो. प्लीज तू शांत हो. मी पूर्ण पोलिसची फोर्स लावेल, पण त्याला शोधून काढेन. ओके?" तो तसंच ती डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलला आणि त्याच्या त्या स्पर्शाने तिला जी ऊब जाणवली, तिच्यामुळे तिला आशा वाटू लागली. तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळ्यानेच तिला निर्धास्त राहा म्हणून इशारा केला आणि दरवाजा बंद केला. तो आता तसाच पावसात बाहेर आला आणि त्याच माणसाकडे, ज्यांनी त्याच्या कारचे फोटो काढले होते, त्यांच्याकडे गेला. ते लोक कामगार वाटत होते. त्याला येताना पाहून त्या माणसांचे चेहरे आश्चर्यचकित झाले. फोटो काढले म्हणून हा जाब विचारायला आला की काय, असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते लोक आपापसात कुजबूज करू लागले. "एक्सक्यूज मी." राघव त्यातल्या एका चांगल्या वाटणाऱ्या माणसाला बोलला. तसं तो लगेच पुढं झाला. "साहेब, ते आम्ही असंच फोटो काढले. तुम्हाला राग आला असेल तर ते काढून टाकतो." तो माणूस फोन बघत बोलला. बाकीचे लोक राघवच्या हातातल्या ब्रँडेड घड्याळाकडे टक लावून बघत होते. त्याच्यातले हिरे लाईटच्या प्रकाशात चकमकत होते. त्यामुळे ते लोक ते बघण्यात गुंग होते. "तुम्ही कोण्या मुलाला इथं पाहिलं का?" 18 ते 19 वर्षाचा, गोरा मुलगा, थोडासा वेडसर. "कोणी इथं आलेलं का?" त्याने त्या सगळ्यांना इग्नोर करत विचारलं. तसं ते लोक एकमेकांकडे बघू लागले. "नाही, नाही, आम्ही आताच आलोय. कामावर गेलेलो." तो माणूस बोलला. "ओके, थँक्स." राघव बोलला आणि तिथून जाऊ लागला. तेवढ्यात त्याच माणसाने पुन्हा त्याला हाक मारली. "साहेब, इथं त्या पानपट्टीवाला हाय. त्याला इचारा. त्याला समधी खबर असतीया." तो माणूस पुन्हा बोलला. "कुठे आहे तो?" राघव केसातून हात फिरवत बोलला. एव्हाना पावसात तो बराचसा भिजला होता. त्या माणसाने त्याला इशारा करून पानपट्टी दाखवली. राघवने लगेच आपला मोर्चा तिकडे वळवला. पानपट्टीची हालत आणि तिथलं लोक पाहून त्याला किळस आली. पण तिथं जाणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याने एक सुस्कारा सोडला आणि पानपट्टीमध्ये गेला. इकडे गार्गी गाडीमध्ये हात जोडून बसली होती आणि राघवकडे बघत होती. तिचे डोळे रडल्यामुळे लालभडक झाले होते. थोड्याच वेळात राघव गाडीत येऊन बसला. तो पूर्ण भिजला होता. "काही कळलं का?" तिने आशेने लगेच विचारलं. "दॅट मॅन, तो तो पान शॉपवाला." तो बोलला. त्याने एका मुलाला त्या बाजूला जाताना पाहिलं. "कुठलं तरी मंदिर आहे त्या बाजूला." राघव सीटबेल्ट घालत बोलला. "बाप्पाचं मंदिर तिथं असेल. मी त्याला एकदा तिथं घेऊन गेले होते. चला पटकन." गार्गी आनंदाने बोलली. "ओके, ओके, जाऊया. कूल डाऊन." तिला एक्साईट झालेलं बघून तो बोलला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. काही अंतरच झालं असेल तोवर गार्गी ओरडली. "थांबा, हेच मंदिर. तो इथंच असेल." ती गाडीचा दरवाजा उघडत बोलली. "गार्गी, गाडी पार्क तरी करू दे." राघव बोलला, पण त्या अगोदरच ती गाडीमधून खाली उतरलेली होती आणि मंदिराच्या दिशेने धावत होती. राघवने एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडी बंद केली. इकडे गार्गी पळत जेव्हा मंदिरात पोहोचली, तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. कारण शशी मंदिराच्या पायरीवर पावसातच बसला होता. कदाचित त्याला कोणी आतमध्ये येऊ दिलं नसावं. "शशी!" ती तिथूनच जोरात ओरडली आणि तिने त्याच्या दिशेने धाव घेतली. गार्गीला पळत येताना पाहून शशीच्या निरागस चेहऱ्यावर आनंद पसरला. तो
तो लगेच उठून उभा राहिला. तोवर तिने त्याला मिठीत घेतलं होतं. "कुठे होता तू? का आलास इथं?" ती त्याला रागवत बोलली. "तुझी आठवण आली." तो अडखळत बोलला. "अरे मी बोलले होते ना, मी येईल भेटायला. नको पडत जाऊ बाहेर. किती वेळा सांगितलं?" गार्गी त्याचा चेहरा पकडून लहान मुलांना समजावतं तसं समजावत होती. आणि इकडे राघव गाडीला हात टेकवून त्या दोघांना बघत उभा होता. तो पावसात पूर्ण भिजला होता, त्यामुळे आता त्याला पावसाची काही वाटत नव्हतं. काही वेळानंतर ते दोघे पण गाडीकडे येऊ लागले. गार्गीने शशीच्या डोक्यावर तिचा दुपट्टा पकडला होता. त्या दोघांना समोर येताना बघून राघव मग गाडीत जाऊन बसला. गार्गीने शशीला पाठीमागे बसवलं आणि ती पुढे बसली. राघवने एकदा शशीकडे पाहिलं तर तो आता एकदम नॉर्मल वाटत होता. कारण तिचं सगळं तो ऐकत होता. "दीदी, तू पण ये ना माझ्याजवळ." शशी हट्ट करत बोलला. "तू बस ना तिथं, मी आहे इथं." गार्गीने त्याला समजावत बोलली. "नाही, तू ये ना." तो तोंड बारीक करून बोलला. गार्गीने राघवकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. पण जर आपण मागे बसायला गेलो तर नक्कीच रागवेल, हे तिला माहिती होतं. "सर, मी जाऊ का पाठीमागे बसायला?" गार्गीने घाबरून विचारलं. राघवने एक दीर्घ श्वास सोडला आणि मान हलवून होकार दिला. गार्गीला आनंद झाला. ती लगेच मागे बसायला गेली. राघवने समोरच्या आरशात पाहिलं. गार्गी तिच्या दुपट्ट्याने त्याचे केस पुसत होती आणि तो पण व्यवस्थित पुसून घेत होता. "कुठं जायचं? हॉस्पिटल?" राघवने विचारलं. तसं अचानक मागून शशी ओरडू लागला. राघवने चकित होऊन मागे पाहिलं तर शशी हायपर झाला होता आणि हातांची जलद हालचाल करत होता. "नाही, हॉस्पिटल नाही." त्याचा आवाज वाढला होता. राघवने गार्गीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर नाराजगीचे भाव स्पष्ट दिसत होते. "शशी, शशी, शशी, शांत हो." ती त्याचा हात पकडायचा प्रयत्न करू लागली. पण तो हात इतक्या जोरात झटकत होता की गार्गीला त्याचे हात पकडता येत नव्हते आणि त्यामुळे तिला त्याचा हाताचा मारा पण लागत होता. ते पाहून राघवला रागच आला. "स्टॉप इट, यू आर हर्टिंग हर." त्याने मागे झोकून रागात त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याचा रागीट आवाज ऐकून शशी घाबरून त्याच्याकडे बघू लागला. त्याचवेळी, "शशी, शांत हो." गार्गीने राघवच्या हातातून त्याचे हात सोडवले. शशी लगेच तिला बिलगला. "सर, तो ठीक नाहीये. त्याच्यासोबत असं बोलू नका प्लीज." गार्गी त्याच्या डोक्याला थोपटत राघवला बोलली. आणि तिचं वाक्य ऐकून राघवच्या भुवया वर झाल्या. "हिलाच त्रास देतोय म्हणून मी बोललो, तर ही मलाच सुनावते." राघवने रागातच गाडी स्टार्ट केली. मागे गार्गी अजूनही शशीला काहीतरी समजावत होती. राघवला पहिल्यांदा ड्रायव्हर असल्याची फिलिंग येत होती. "रात्रभर गाडीतूनच फिरायचं आहे का? कुठे जायचं? सांग लवकर." राघवने पुन्हा आरशात बघितलं आणि गार्गीला विचारलं. आणि गार्गीला आता प्रश्न पडला, कुठे जायचं? राहत हो ती जिथं राहत होती तिथं अगोदरच 4 मुली होत्या. त्या याला कधीच ॲडजस्ट करणार नाहीत. बस आजची रात्र कुठेतरी काढून याला थोडं समजावून सकाळी हॉस्पिटलला सोडायला हवं. तिने खिडकीतून आसपास पाहिलं. छोटी छोटी हॉटेल दिसत होती. "सर, तुम्ही आम्हाला इथं सोडा. आम्ही इथून जातो. सॉरी तुम्हाला त्रास झाला." गार्गी शांतपणे बोलली आणि राघवला जास्तच राग आला. त्याने गाडीचा स्पीड वाढवला. "सर," गार्गीने गोंधळून त्याला हाक मारली. कारण जी हॉटेल तिने पाहिली होती ती आता मागे पडत होती. "शट अप," तो रागात बोलला. गार्गी आता गप्प बसली. कारण आता हा सनकी रागात कुठल्या सुनसान जागेवर सोडू नये यासाठी मनात ती प्रार्थना करू लागली. जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली, आसपासचा परिसर ओसाड दिसू लागला आणि गार्गीला मनातच धडकी भरली. खरंच हा अशा ओसाड जागी आणून तर सोडणार नाही आणि इथून मग शशीला घेऊन मी कुठं जाणार? ती मनातच घाबरली. पण त्याला काही बोलायची हिंमत पण होत नव्हती. अशातच गाडीला ब्रेक मारला. तिने लगेच खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक छोटा बंगला दिसत होता. "हे कुठे आलो आपण?" तिने आश्चर्याने विचारलं. "इट्स माय फार्म हाऊस," तो बोलला आणि गाडीतून खाली उतरला. तेवढ्यात एक नोकर धावत तिथं आला. "राम राम साहेब, लई दिवसांनी आलाय." तो नोकर
बोलला. श्याम काका, काहीतरी जेवण बनवा आणि त्या मॅडमला बेडरूम दाखवा. राघव बोलला आणि सरळ आतमध्ये निघून गेला. गार्गी शशीला घेऊन बाहेर आली आणि बंगल्याकडे बघू लागली. बंगला छोटासाच होता, पण खूप सुंदर होता. चला मॅडम, श्याम बोलला. तसं गार्गी शशीला घेऊन त्याच्या मागोमाग गेली. श्यामने त्यांना एक बेडरूम दाखवली. त्यांना दुसरी खोली दाखवू काय? श्यामने विचारलं. नाही, नको, गार्गी बोलली आणि आतमध्ये गेली. शशी, तू फ्रेश हो, गार्गी म्हटली. हो दीदी, मी फ्रेश होतो, पण माझे कपडे नाहीत. शशी तोंड बारीक करून बोलला. ओके, थांब. गार्गी पुन्हा बाहेर आली. काका, काही कपडे मिळतील का? माझ्या भावाच्या मापचे, तो भिजला आहे, गार्गीने विचारलं. त्यांच्या मापाचं तर नाही, पण साहेबांना विचारतो, त्यांची कापडं आणतो. साहेब आणतो, श्याम बोलला आणि थोड्याच वेळात तो एक शर्ट आणि पॅन्ट घेऊन आला. शशी ते कपडे घालून बाहेर आला तर एखाद्या जोकरसारखा दिसत होता, कारण राघवचा शर्ट आणि पॅन्ट दोन्ही त्याला मोठं होत होतं. गार्गी गालातच हसली. दीदी खूप मोठं होतात. शशी शर्ट झटकत बोलला. गार्गी त्याच्याजवळ गेली. आता नाही होणार, गार्गी त्याच्या बाह्या फोल्ड करत बोलली. तिने पॅन्ट पण खालून फोल्ड केली. आता ठीक आहे, शशी हसत बोलला. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. तुम्ही जेवायला येताय नव्ह? श्याम म्हटला. हो हो, आम्ही आलोच, गार्गी म्हटली आणि शशीला घेऊन हॉलमध्ये आली. राघव अगोदरच डायनिंग टेबलवर बसला होता. फोनमध्ये काहीतरी करत होता. हे दोघं येताच त्याने मान वर करून पाहिलं. गार्गी अजूनही थोड्याशा भिजलेल्या कपड्यातच होती. ते पाहून त्याच्या भुवया जुळल्या, पण तो काही बोलला नाही. गार्गी त्याच्यासमोर जाऊन बसली आणि शशीला शेजारी बसवलं. श्यामने सगळ्यांची ताटं भरली. राघवने काही न बोलता खायला स्टार्ट केलं. गार्गी मात्र शशीला हाताने खायला मधून मधून मदत करत होती. तो खाताना बरंच खाली सांडत होता. राघवने तिकडं दुर्लक्ष केलं. त्याला ते सगळं आवडत नव्हतं, तरी पण तो तिथं का बसला आहे हेच त्याला कळत नव्हतं. त्याची मनातच चिडचिड होत होती. जेवण झाल्यावर गार्गी शशीने सांडलेलं सगळं गोळा करू लागली. ते बघून पुन्हा राघवच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. डोंट, सर्वंट आहेत हे सगळं करायला. राघव वैतागून तिला बोलला. ते पण माणसंच आहेत आणि माझ्याच भावाचं सांडलेलं साफ करायला मला काहीच त्रास नाही किंवा कमीपणा वाटत नाही. गार्गी शांतपणे बोलली आणि ताट घेऊन किचनमध्ये गेली. राघवने एक दीर्घ श्वास सोडला आणि तिथून उठला. तुम्ही कोण आहात? शशीच्या प्रश्नाने राघव जाग्यावरच थांबला. व्हॉट? त्याने गोंधळून विचारलं. तुम्ही दीदीचे कोण आहात? शशीने पुन्हा विचारलं. मी तिचा कोण आहे? राघव गोंधळला. काय सांगू? शशी, ते माझे बॉस आहेत, गार्गीने मागून उत्तर दिलं. राघवने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि तिथून निघून गेला. गार्गीने मग शशीला रूममध्ये नेलं आणि झोपवलं. तो झोपला हे पाहून ती बाहेर आली. खरं तर तिला राघवचे धन्यवाद मानायचे होते. आज त्याच्यामुळे शशीला ती लवकर शोधू शकली. शिवाय त्याने राहायला पण जागा दिली होती. पण राघव कुठे दिसत नव्हता. ती किचनमध्ये गेली तर श्याम काका किचन आवरत होते. काका, सर कुठे आहेत? गार्गीने विचारलं. ते वरच्या खोलीमध्ये गेल्यात, श्याम हसत बोलला. अच्छा, मी जाते, गार्गी म्हटली. त्यांना विचारून आतमध्ये जावा. त्यांना आवडत नाही म्हणून म्हटलं, तो म्हटला. हो, मी विचारेन त्यांना, गार्गी बोलली आणि पायऱ्या चढून वरती गेली. वरती फक्त एकच रूम दिसत होती. बाजूला टेरेस होता. रूमचा दरवाजा उघडाच होता. तिने रूममधून डोकावून आतमध्ये पाहिलं. राघवची एक साईड दिसत होती. तो कोणाचा तरी फोटो हातात घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळत नव्हते, पण नक्कीच तो थोडा इमोशनल झालेला. मे आय कम इन सर? गार्गीने दरवाजामधूनच हाक मारली. तसं राघवने लगेच हातातली फ्रेम समोरच्या बॉक्समध्ये ठेवली आणि तो बॉक्स बंद केला. व्हॉट यू वॉन्ट? आता त्याचा चेहरा निर्विकार झाला होता. शी, आत पण बोलवत नाही. तिथूनच विचारतोय. ते तुम्हाला थँक्स बोलायचं होतं. आज तुम्ही माझ्यासाठी आणि शशीसाठी जे केलं आहे त्यासाठी.
ती तिथूनच बोलली. इट्स ओके. तो निर्विकारपणे बोलला. थँक्स. गार्गी तिथंच घुटमळली. आय सेड ओके. तो भुवया वर करून बोलला. ओह, गुड नाईट. ती बोलली. गुड नाईट. तो बोलला. मग माघारी वळली. तोच गार्गी. त्याची हाक ऐकू आली. तिने परत त्याच्याकडे पाहिलं. चेंज युअर क्लॉथ्स. श्याम काका देतील तुला दुसरे कपडे. राघव बोलला आणि गार्गीने तिच्या कपड्यांकडे पाहिलं. अजून थोडे ओले होते. येस सर. ती बोलली आणि तिथून खाली निघून आली. इकडे राघवने पुन्हा एकदा त्या बॉक्सकडे पाहिलं आणि मग तो पण खाली आला. दुसऱ्या दिवशी सकाळी गार्गीने किचनमध्ये गेली तर श्याम काका मस्त गावरान गाणी म्हणत नाश्ता बनवत होते. त्यांना एवढं प्रसन्न पाहून आपोआप तिचाही चेहरा खुलला. काका काय बनवत आहात? तिने ओट्याजवळ जाऊन विचारलं. साहेब लय दिवसानं आल्यात. त्यांना शिरा लय आवडतो बघा. तेच बनवतो या. श्याम काका म्हटले. त्यांना शिरा पण खाता येतो? गार्गीने डोळे विस्फावून विचारलं. तिने आजपर्यंत त्याला सगळं नॉर्थ इंडियन नाहीतर वेस्टर्न फूड खाताना पाहिलं होतं. त्यामुळे तिला आश्चर्य वाटलं होतं. मुंजी? श्याम काका म्हटले. काही नाही, मी बनवते. द्या. गार्गी बोलली आणि त्यांच्या हातातून तिने पळी घेतली. अहो, मी बनवतो की, काका म्हटले. काका तुम्ही आज राहू द्या, मीच बनवते. गार्गी हसत बोलली. गार्गी आणि ती शिरा बनवू लागली. श्याम बाकी काम करू लागले. काका सरांची सगळी फॅमिली इथं सुट्टीसाठी येत असेल ना? गार्गीने कढईमध्ये तूप टाकत विचारलं. नाही हो. राघव साहेब लहान होतं तेव्हा बाईसाहेब त्यांना घेऊन यायच्या. पण नंतर कुणी बी आलं नाही. हीच साहेब आधनं-मधनं येतात. का? आता का येत नाहीत? गार्गीने थोडं चकित होऊन विचारलं. ते बाईसाहेब जेव्हापासून श्याम पुढे काही बोलणार तोच. श्याम काका, राघवने आवाज दिला. तसं काका हातातली कामं सोडून बाहेर पळाल्या. शी, वाक्य अर्धवट सोडून गेले. गार्गी मनातच बोलली आणि तिने शिरा बनवला. ती मग बाहेर आली आणि शशीला तिने तयार केलं. आता पण तो हॉस्पिटलमध्ये जायला नाही बोलत होता. पण तिने त्याला कसंबसं समजावलं आणि त्याला घेऊन डायनिंग टेबलवर आली. राघव अगोदरच येऊन बसला होता. तिघांनी शिरा खाल्ला. गार्गी खाताना सारखं राघवकडे बघत होती. तिला वाटत होतं की त्याने एकदा तरी शिरा कसा झाला ते सांगावं. पण तो मात्र निर्विकारपणे खात होता. देवाने यांना इमोशन्स काढून पाठवलं आहे का? गार्गी त्याच्याकडे बघून मनातच कोसत होती. तुला खायची नाही का? राघवने विचारताच ती गडबडली आणि मग मात्र तिने शिरा खायला लक्ष दिलं. का कोणास ठाऊक पण तिचं मन खट्ट झालं होतं. कदाचित त्याने शिऱ्यासाठी काहीच कॉम्प्लिमेंट दिली नाही म्हणून. तिला वाईट वाटलं. थोड्याच वेळात ते तिघे पण श्याम काकाचा निरोप घेऊन बाहेर आले. सर, आम्हाला एखाद्या बस स्टँडला सोडा. मी तिथून याला घेऊन हॉस्पिटलला जाईन, गार्गी म्हटली. मी सोडतो. तो गाडी स्टार्ट करत बोलला. शशी शांतपणे मागे बसला होता. नको सर, तुमचा अगोदरच खूप वेळ वाया गेला आहे. आम्ही जातो, गार्गी म्हटली. माझ्या वेळेची काळजी तू नको करू, तो ड्राईव्ह करत बोलला. मग मात्र गार्गी गप्प बसली. त्यांची गाडी हॉस्पिटलजवळ आली तेव्हा शशी पुन्हा चुळबुळ करू लागला. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की त्याला जायचं नाही. पण गार्गीकडे पर्याय नव्हता. तिला वाईट वाटत होतं, पण सध्या तरी ती त्याला तिच्याजवळ ठेवू शकत नव्हती. ती त्याचा हात पकडून त्याला घेऊन खाली उतरली. थँक्यू सर. गार्गी खाली वाकून खिडकीतून बोलली. वेट फॉर यू. गो फास्ट. राघव म्हटला. नाही, तुम्ही जा. ती म्हटली. आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे. मी वाट पाहीन. तो बोलला. सर, तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे. ती गोंधळून बोलली. सो व्हॉट? तुला पण ऑफिसला यायचं आहे ना? त्याने विचारलं. सर, मी पुढचे 5 दिवस सुट्टीवर आहे. अनुष्काच्या घरी चालले आहे, गार्गी बोलली आणि त्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव उमटले. फाईन. तो गाडी स्टार्ट करत बोलला. ओके सर. ती बोलली आणि बाजूला झाली. राघवने गाडी
टर्न करून घेतली आणि पुन्हा तिच्या जवळ आणून थांबवली. तिने लगेच खाली वाकून पाहिलं. त्याने काच खाली घेतली होती. गार्गी, यू डोंट नीड अ डाएट. इट अ लॉट. तो बोलला आणि लगेच गाडी स्टार्ट करून निघून पण गेला. पण मी कुठं डाएट करते? गार्गी त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे बघत विचार करत होती. गार्गीने शशीला सोडलं आणि मग ती अनुष्काच्या घरी आली. आज अनुष्काची मेहंदी होती. त्यामुळे ती सारखं सारखं फोन करत होती. गार्गी शेवटी तिच्या घरी पोचली. बाहेरूनच तिला अनुष्काच्या घरी गर्दी दिसत होती. ती तशीच गर्दीमधून आतमध्ये गेली तर आतमध्ये म्युझिक चालू होतं आणि अनुष्का सोफ्यावर बसलेली. मेहंदीवाली तिच्या हातावर मेहंदी काढत होती. बाकीचे नातेवाईक पण एकमेकांशी गप्पा मारत बिझी होते. दुसरी बाई बाकीच्या मुलींच्या हातावर मेहंदी काढत होती. गार्गी जाऊन अनुष्काच्या जवळ बसली आणि तिला मागून मिठी मारली. हे जानू, तू आली? ये, माझी मेहंदी बघ. अनुष्का दोन्ही हात तिला दाखवत आनंदाने बोलली. खूप सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखीच. गार्गी तिचा गाल ओढत बोलली. मंदारला आवडेल ना? अनुष्का बोलली. होय, गार्गी आनंदात म्हटली. अनुष्का खुश झाली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं. जानू, कुठं होतीस गं? कालपासून फोन करते. फक्त नंतर कॉल करते म्हणून मेसेज करते तू. काही प्रॉब्लेम झालेला का? अनुष्काने काळजीने विचारलं. गार्गी गडबडली, पण तिने लगेच स्वतःला नॉर्मल केलं. कारण आज अनुष्काची मेहंदी होती आणि तिच्या आनंदात तिला शशीबद्दल सांगून तिला दुःखी करायचं नव्हतं. काही प्रॉब्लेम नव्हता, गार्गी हसत बोलली. तेवढ्यात अनुष्काची वहिनी सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन बाहेर आली. अरे वा गार्गी, कधी आली? सकाळपासून अनुष्का तुझी वाट बघत होती. वहिनी ज्यूस टेबलवर ठेवत वहिनीने विचारलं. वहिनी, ते थोडं काम होतं. आता 5 दिवसांची सुट्टी टाकली ना, त्यामुळे लोड होता. गार्गी हसून बोलली. बरं चल, जरा मला मदत कर. आज नेमकी कामवाली आलीच नाही बघ. वहिनी हसत बोलली आणि अनुष्काच्या कपाळावर आठ्या उमटल्या. वहिनी, कामवाली आली नाही म्हणून तुम्ही माझ्या मैत्रिणीला मदतीसाठी बोलवणार का? अनुष्काने रागात विचारलं. तसं तिची वहिनी अडखळली. अगं तसं नाही, मी पण करते आहेच की काम. मी थोडीच कामवाली आहे, वहिनी बोलली. अनुष्का आणखी काही बोलणार तेवढ्यात गार्गीने तिचा खांदा पकडला. अनुष्का, मी मदत करते. तसंही मी तुझी बहीण आहे आणि बहिणीच्या लग्नात काम मी नाही तर कोण करणार हं? गार्गी भुवया करत हसत बोलली आणि वहिनीसोबत आतमध्ये गेली. बरं झालं तू आली, नाहीतर सकाळपासून एकटीच राबते. हे नातलग काहीच कामाचे नाहीत, येऊन फक्त बसलेत. वहिनी आतमध्ये येताच वैतागून बोलल्या. वहिनी, काय करायचं आहे? गार्गीने विचारलं. तू म्हाताऱ्या आल्यात ना, त्यांनी सकाळपासून चहा मागून मागून वैताग आणला आहे. कामवाली बाई करून टाकलं आहे मला. वहिनी पुन्हा सुस्कारा सोडत बोलल्या. डोंट वरी वहिनी, आता मी करते, तुम्ही आराम करा. गार्गी गॅस सुरू करत बोलली. हुश, थोडा वेळ खरंच आरामाची गरज आहे. वहिनी तिथल्या खुर्चीवर बसत बोलली. गार्गीने नाश्ता करायला सुरुवात केली. बाय द वे गार्गी, अगं आम्ही आउट ऑफ इंडिया होतो तेव्हा एकदा अनुष्काने फोनवर सांगितलं होतं की तुला पण कोणते तरी स्थळ आलेलं, तेही समोरून, पण तू नाही बोलली. वहिनीने विचारलं. हो, माझ्याच ऑफिसमधला होता, गार्गी म्हटली. अगं चांगला असेल तर नाही कशाला बोलली? करून टाकायचं ना लग्न, तसंही वय निघून चाललं आहे, वहिनी बोलल्या. सध्या तरी मला लग्न करायचं नाही, गार्गी म्हटली. शशीसाठी नाही बोलते का? वहिनीने परत विचारलं. हा, काहीसं तसंच. शशी ठीक झाला की मी माझं बघेन, गार्गी खिन्न हसत बोलली. गार्गी, आणि आजच्या जगात कोण कुणाला एवढं बघतं आणि कशावरून शशी ठीक होईल? वहिनी बोलल्या आणि गार्गीने थोडं नाराजगीने त्यांच्याकडे पाहिलं. अगं म्हणजे मला तसं नाही म्हणायचं. तो ठीक होईल, पण कधी? किती वर्ष लागतील? काहीच माहीत नाही. तू तोपर्यंत तशीच राहणार का? आणि तो ठीक झाला तरी तो पूर्ण सेटल होईपर्यंत कितीतरी वर्ष निघून जातील. कारण तो ठीक झाला तरी त्याचं काहीच शिक्षण नाही. त्याला काहीच येत नाही. म्हटल्यावर सगळं व्यवस्थित व्हायला वेळ लागेल. तेव्हा तुझ्याशी कोण लग्न करणार? वहिनी बोलल्या. वहिनी, नंतरचं नंतर बघेन.
गार्गी म्हटली. मी एक सांगू का? तू ना त्या मुलाला होकार दे आणि लग्न झाल्यावर पण तू जॉब तर करणार आहेसच की. मग शशीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवून फक्त पैसे देत जा. ते लोक घेतील त्याची काळजी. बी प्रॅक्टिकल. या जगात कोणीच कुणाचं नसतं. वहिनी बोलल्या. वहिनी, शशी माझा भाऊ आहे. नाती अशीच जर पैशाने तोलली तर ती नाती राहत नाहीत. मी लग्न तेव्हाच करेन जेव्हा तो ठीक होईल. नाहीतर मी लग्नच नाही करणार. गार्गी ठामपणे बोलली. महामूर्ख मुलगी. स्वतःचं बघायचं सोडून नको तो हट्ट करत बसली आहे. वहिनी तोंडातच पुटपुटल्या. बाहेर आता हिंदी गाणी वाजू लागली होती. किचनमध्ये त्याचा हळूहळू आवाज येत होता. गार्गी, मी तुला पक्क सांगते बघ. तू जर शशी बरा होण्याची वाट बघत बसली तर तुझी अवस्था पण या गाण्यासारखीच होणार आहे. शेवटी तुला हेच गाणं ऐकत आयुष्य काढावं लागेल. वहिनी एक सुस्कारा सोडत बोलल्या. तसं गार्गीने गाण्याकडे लक्ष दिलं. सबकी बारातें आई डोली तू भी लाना, दुल्हन बना के हमको राजा जी ले जाना, सबकी बारातें आई. गाणं ऐकून नकळत गार्गीचे डोळे पाणावले, पण तिने ते दिसू दिले नाहीत. मी सगळ्यांना नाश्ता देऊन आले. गार्गी नजर चोळत बोलली आणि हातात ट्रे घेऊन बाहेर आली. बाहेर अजूनही तेच गाणं सुरू होतं. गार्गीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि ट्रे टेबलवर ठेवला. गार्गी, इथं बस, अनुष्का तिला बोलली. तसं ती तिच्या शेजारी बसली आणि नकळत तिचं लक्ष सारखं सारखं त्या गाण्यावर जात होतं. गार्गीचं मन भरून आलं. खरंच लग्नाविषयी स्वप्न प्रत्येक मुलीचं असतात. त्याला ती पण अपवाद नव्हती. पण मग वहिनी बोलल्याप्रमाणे खरंच तिची अवस्था अशी होईल का? नाही नाही, शशी माझी प्रायोरिटी आहे. मी अशी स्वप्नही नाही पाहणार. आणि समजा लग्न नाहीच झालं तरी मी अशीच एकटी नाही पडणार. गार्गी मनातच विचार करत होती. जानू, आवाजाने गार्गी भानावर आली. काही झालंय का? वहिनी काही बोलली का? अनुष्का हळू आवाजात काळजीने विचारत होती. नाही ग, तू असं काय विचारते? गार्गीने खोटं खोटं हसत विचारलं. जानू, तुझ्या चेहऱ्यावरची रेग न रेग मी ओळखते. तू कधी खुश असते आणि कधी दुःखी. मी फक्त तुझ्या आवाजावरून पण ओळखू शकते. आणि इथं तर तू माझ्यासमोर आहेस. सांग ना, काय झालं? अनुष्का तिला विचारत होती. अनु, तू ना स्वतःला थोडं जास्त स्मार्ट समजते. मेहंदी काढ पटकन. मंदारला दाखवायची आहे ना? गार्गी तिच्या डोक्यावर टपली मारत बोलली. बेबो, विषय नको बदलू. कोणी काही बोललं का? सांग ना. अनुष्का अजूनही सिरियस होती. अनु, आपण नंतर बोलू ना. तसंही तुझं लग्न होईपर्यंत आपण एकत्र आहोत. खूप वेळ आहे आपल्याकडे गप्पा मारायला. गार्गी तिला समजावत बोलली. ओके, अनुष्का म्हटली. दीदी, माझी झाली आता. माझ्या बहिणीला मेहंदी काढा. चला पटकन. अनुष्का मेहंदीवालीला गार्गीकडे इशारा करत बोलली. तसं तिथं बसलेल्या नातेवाईकांनी थोडं तोंड मुरडलं, कारण त्यांना मेहंदी लावायला त्या वाट बघत होत्या. अनुष्का, अगोदर या सगळ्यांना मेहंदी लावून होऊ दे, मी शेवटी लावते, गार्गी बोलली. नो नो, या आंटी लोकांना ती दुसरी मेहंदी काढेन. तू माझी पुरवली आहेस. तुला मेहंदी आत्ताच लागेल, अनुष्का बोलली. तसं तिथं बसलेल्या त्या बायका दुसऱ्या बाईकडे मेहंदी काढायला गेल्या. आणि मेहंदीवाली दीदी आता गार्गीच्या हातावर मेहंदी काढू लागली. अनुष्का तिथेच बसून मेहंदी सुकायची वाट बघू लागली. तेवढ्या वेळात तिने वहिनीला 2दा ज्यूस आणि 2दा नाश्ता मागवला. कुठल्या चुकीचा बदला घेत आहे ही महामाया. वहिनी बिचारी खोटे हसू दाखवत तिला सर्व करत होती. मेहंदीवर नाव कोणाचं टाकायचं? मेहंदीवालीने विचारलं आणि त्याचवेळी गार्गीचा फोन वाजला. तिने दुसऱ्या हाताने फोन पाहिला. स्क्रीनवरचं नाव पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. राघव. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि तिने तो कॉल रिसीव्ह केला. राघव, नाईस नेम. मेहंदीवाली गालातच हसली आणि त्याचवेळी गार्गीच्या हातावर मेहंदी उमटू लागली. आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या कथेच्या पुढच्या भागात.